हॅलो स्टुडंट्स, आता आपण पुन्हा एकदा ऑनलाईन लेक्चर्स चालू करणार आहोत. कारण सेकंड लॉकडाऊन स्टार्ट झाल्यामुळे आपल्याला ऑफलाईन लेक्चर पुन्हा एकदा बंद करावी लागलेली आहे. आणि याच्या अगोदर आपण सेमिस्टर 2 डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स पेपर नंबर 1 यामध्ये स्टॅटिस्टिक्स पेपर 1 यामध्ये यापूर्वी कोरिलेशन आणि रिग्रेशन हे फर्स्ट युनिट जे आपण शिकलेलो आहोत, याची ऑफलाईन लेक्चर्स आपण पाहिलेली आहेत. यासोबत सेकंड युनिट जे आहे आपलं ते टाइम सिरीज. टाइम सिरीज मध्ये सुद्धा आपण कॉम्पोनंट्स ऑफ टाइम सिरीज, इंट्रोडक्शन, एक्झाम्पल्स ऑन टाइम सिरीज, त्यासोबत एस्टिमेशन ऑफ लिनियर ट्रेनच्या वेगवेगळ्या मेथड्स पाहिलेल्या आहेत. आज जी लास्टची एस्टिमेशन ऑफ ट्रेंड मध्ये ज्या मेथड पाहिल्या ती पहिली म्हणजे मेथड ऑफ ग्राफिकल मेथड, त्यानंतर मेथड ऑफ सेमी ॲव्हरेज, त्यानंतर मेथड ऑफ मूव्हिंग ॲव्हरेज, या 3 पाहिलेल्या आहेत. यानंतर चौथी जी आहे ती मेथड ऑफ लीस्ट स्क्वेअर ही आपण आज पाहणार आहोत. मेथड ऑफ लीस्ट स्क्वेअर पाहण्या अगोदर मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की आपण रिग्रेशन अनालिसिस मध्ये देखील मेथड ऑफ लीस्ट स्क्वेअर शिकलेलो आहोत. आणि यामध्ये रिग्रेशन अनालिसिस मध्ये एक्स आणि वाय, एक्स हा इंडिपेंडेंट व्हेरिएबल आणि वाय हा डिपेंडंट व्हेरिएबल कन्सिडर करून y इज इक्वल टू a प्लस बी एक्स ही रिग्रेशन लाईन y ऑन x आपण कन्सिडर केलेली होती. आणि त्यामध्ये a आणि b एस्टिमेट केले होते. ए आणि बी हे दोन अननोन एस्टिमेट करण्यासाठी 2 नॉर्मल इक्वेशन आपण फाइंड आउट केली होती. ती कशी फाइंड आउट केली ती पुन्हा एकदा आपण यामध्ये बघणार आहोत. सो मेथड ऑफ लीस्ट स्क्वेअर इन टाइम सिरीज अनालिसिस, यामध्ये yt ही टाइम सिरीज असेल आणि t हा टाइम असेल. t हा इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल आणि yt हा डिपेंडंट व्हेरिएबल असेल. सो डिपेंडंट ऑन टाइम. So this is the method yields correct result if proper form of the function is to be fitted is to either by screening or graphical plot of values over time or theoretical understanding of the mechanism of the variable change on examination. The plotted data often provides an adequate basis for deciding upon the type of fitting of straight line yt is equal to a plus bt. आता यामध्येच काय सांगितलेलं आहे की yt आणि t म्हणजे टाइम सिरीज yt आणि टाइम यामध्ये नेचर काय असेल ते आपण ग्राफिकल मेथड द्वारे पाहू शकतो. जर ते नेचर हे स्ट्रेट लाईन असेल, टाइम t आणि y यामधील नेचर स्ट्रेट लाईन असेल, तर त्यामध्ये आपण फिटिंग ऑफ स्ट्रेट लाईन कन्सिडर करून आपण ए आणि बी ची नॉर्मल इक्वेशन 2 फाइंड आउट करू शकतो. आता यामध्ये yt इज इक्वल टू a प्लस bt या इक्वेशन मध्ये जो एरर टर्म जी घ्यायची आहे ती एरर टर्म अशी असणार आहे yt मायनस a मायनस bt. yt मायनस a मायनस bt म्हणजे ही जी RHS जी आहे ती RHS इकडे LHS मध्ये सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, ती एरर टर्म मिळेल. कारण का yt आणि t ही जरी स्ट्रेट लाईन मध्ये आपण कन्सिडर करणार असो, फिटिंग जरी स्ट्रेट लाईन करणार असेल तरी रिअल लाईफ इक्वेशन मध्ये सर्व पॉइंट्स हे स्ट्रेट लाईन वर येतीलच असे काही नाही. जर सर्व पॉइंट स्ट्रेट लाईन वर जर आले तर त्यांचा एरर जो आहे तो 0 येईल. आपल्याकडे एरर जो आहे ती एरर टर्म आपण ही अशी कन्सिडर करणार आहोत. एरर टर्म कन्सिडर केल्यानंतर
आपल्याला हे एका ऑब्झर्वेशनची एरर टर्म ही yt मायनस ए मायनस बीटी झाली. त्यानंतर जर आपण तर ती पॉझिटिव्ह येईल, 0 येईल किंवा निगेटिव्ह येईल. ओके, सो याचा आपल्याला काय घ्यायचं आहे, स्क्वेअर घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला ते एरर टर्म ऍडिटिव्ह फॉर्म मध्ये घेता येईल. सो स्क्वेअर घेतल्यानंतर त्या सगळ्या जे एरर टर्मची स्क्वेअर घेतल्यानंतर त्या सगळ्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह येतील किंवा 0 येतील. आणि ऑल एन ऑब्झर्वेशन जे असणार आहेत yt आणि et ची, तर प्रत्येकाचा आपल्याला एररची स्टडी करायचा आहे, त्यामुळे त्याची सम इथे आपण घेतलेली आहे. सो टोटल एरर जो आहे तो टोटल एरर हा या इक्वेशन द्वारे आपल्याला मिळेल, समेशन ऑफ yt मायनस ए मायनस बीटी ब्रॅकेट स्क्वेअर. यामध्ये जी हे जे एरर फंक्शन आहे, एरर फंक्शन आपल्याला काय करायचं आहे की असे ए आणि बी च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत की हे एरर फंक्शन जे आहे ते मिनिमाइज झालं पाहिजे. सो मिनिमाइज म्हणजेच काय, तर एखादं फंक्शन, एखादं मॅथमॅटिकल फंक्शन किंवा इक्वेशन जर आपल्याला मिनिमाइज करायचं असेल तर आपण काय करतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू दॅट पॅरामीटर. म्हणजेच काय, तर एखादं फंक्शन, एखादं मॅथमॅटिकल फंक्शन किंवा इक्वेशन जर आपल्याला मिनिमाइज करायचं असेल तर आपण काय करतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू दॅट पॅरामीटर लेस दॅन 0. ओके, सो फर्स्ट आपल्याला पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू ए अँड इक्वेट टू 0 करायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे, टू डी एस स्क्वेअर बाय डी एस स्क्वेअर म्हणजेच एस स्क्वेअर, डी एस स्क्वेअर बाय डी ए इज इक्वल टू 0 ऍट ए इज इक्वल टू एट. सो मायनस याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, समेशन ऑफ एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 2x. सो 2 टाइम्स दिस फंक्शन, अगेन this function is not a single, so it is again a function of that parameter. Hence again we differentiate this function with respect to e. So this different derivative of this function with respect to a means dyt by dA is 0, d minus a by dA is minus 1, so minus 2 is here, summation yt minus a minus bt, so this is equal to 0, and again differentiation of bt with respect to a is 0. So when we differentiate this function with respect to a and equate to 0, so we have common part minus 2 is here, and minus 2 if we are divide by minus 2 on both sides, you can get summation yt minus a minus bt is equal to 0. and पुन्हा समेशन जी आहे ती समेशन आतमध्ये प्रत्येक टर्मला दिल्यानंतर समेशन yt मायनस समेशन a मायनस समेशन bt इक्वल टू 0 अशी मिळेल. आणि तीच समेशन yt इज इक्वल टू समेशन a म्हणजेच n टाइम्स a प्लस, आता प्लस म्हणजे इकडे या RHS ला घेतलेला आहे त्यामुळे आलेला आहे तो, b समेशन t. ओके, हे एक आपल्याला नॉर्मल इक्वेशन मिळेल. ओके, आता सेकंड नॉर्मल इक्वेशन हे कशावरून घ्यायचं आहे, डी एस स्क्वेअर बाय डो बी, डिफरन्शिएट एस स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू बी. आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह घेत असताना सुद्धा विथ रिस्पेक्ट टू बी आपल्याला ते पुन्हा परत मायनस 2 हा इकडे कॉमन येईल, कारण स्क्वेअरची टर्म 2 एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x हे आपल्याला माहित आहे, मायनस 2 समेशन आहे तसे येईल yt मायनस ए मायनस बीटी. आणि पुन्हा परत दिस फंक्शन इज नॉट अ single b, so this is a function of b. So again derivative of this function with respect to b is minus t. So minus is here and t is here. T is not common term in summation, so common term in summation is only minus 2. So that's why you can we can get summation yt minus a minus bt into t is equal to 0. After multiplying this t
to each term we can get summation t into yt. Okay, summation t into yt minus a t minus bt square. So here is one typo. Here we can get summation t into yt is equal to a summation t plus b summation t square. So here is the one typo is here. Okay, so here not a summation yt, it is a summation t into yt. By solving these two equations 1 and 2 simultaneously, we can get the values of a and b. That means two equations with two unknowns. The system is consistent, so we can get values of a and b. So या मेथडला मेथड ऑफ लीस्ट स्क्वेअर म्हणायचं आहे. ए आणि बी इस्टिमेट केल्यानंतर आलेली व्हॅल्यू यामध्ये पुट केल्यानंतर हे आपल्याला प्रिडिक्शन मॉडेल मिळेल, लिनियर प्रिडिक्शन मॉडेल मिळेल. ओके, सेकंड जे आहे ते फिटिंग ऑफ पॅराबोलिक कर्व और सेकंड डिग्री इक्वेशन. तर सेकंड डिग्री इक्वेशन कसं असतं, यामध्ये स्क्वेअर टर्म ऍड होत जाणार आहे. सो yt इज इक्वल टू a प्लस bt प्लस ct स्क्वेअर. यामध्ये तीन अननोन आहेत a, b आणि c. सो याचा एरर काय होईल, yt मायनस a मायनस bt मायनस ct स्क्वेअर आणि टोटल एरर समेशन घ्यायचे आपल्याला. सो समेशन ऑफ yt मायनस a मायनस bt मायनस ct स्क्वेअर होल ब्रॅकेट स्क्वेअर. सो असा घेतल्यामुळे आता आपल्याला तीन अननोन आहेत, त्यामुळे तीन डिफरन्शिएशन घ्यावे लागतील. ds स्क्वेअर बाय da, ds स्क्वेअर बाय db, ds स्क्वेअर बाय dc. आणि तीन इक्वेशन वरून तीन अननोन आपल्याला मिळतील डिफरन्शिएशन घेऊन आणि इक्वेट टू 0 करून. ती तीन इक्वेशन इथे आपण दिलेले आहेत. दिस इज फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आणि तीन इक्वेशन आणि तीन अननोन सायमल्टेनियसली सॉल्व्ह केल्यानंतर, तीन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला तीन अननोन मिळून जातील. आणि त्यामुळे हे सेकंड डिग्री पॅराबोलिक कर्व जे आहे ते प्रिडिक्शन मॉडेल आपल्याला मिळेल. ओके, सो याचे मेरिट्स आहेत. दिस इज द मॅथमॅटिकल मेथड ऑफ मेजरिंग ट्रेंड. ट्रेंड व्हॅल्यूज can be obtained for all the given time periods in the time series. आणि याचे demerits आहेत. Great care should be exercised in selecting the type of trend curve to be fitted, that is linear, parabolic or some other type. Carelessness is in the respect may lead wrong results. म्हणजेच काय की ज्यावेळी आपण ग्राफिकल मेथडने आपण काय करणार आहोत, ग्राफिकल मेथडद्वारे आपण जो ग्राफचं नेचर आपल्याला पाहायचं आहे, ते ग्राफचं नेचर हे पॅराबोलिक असेल, लिनियर असेल, एक्सपोनेन्शियल असेल. ओके, हे ग्राफिकल नेचर पूर्णपणे केअरफुली आपल्याला बघावं लागेल आणि मगच ते अननोन्स फाइंड आउट करावे लागतील. जर आपण ग्राफिकल मेथडद्वारे नेचर ग्राफचं जे आहे, रिलेशनशिप बिटवीन yt अँड t ही जी आहे ती जर आपण चुकीच्या पद्धतीने पाहणी केली तर आपल्याला चुकीचे रिझल्ट्स मिळणार आहेत. सो दिस मेथड इज मोर टीडियस अँड टाइम कन्झ्युमिंग. म्हणजे ही मेथड जी आहे ती थोडीशी कॉम्प्लेक्स आणि टाइम कन्झ्युमिंग वाटणार आहे जे कोण इनिशियली जे वापरणार आहेत त्यांच्यासाठी. नेक्स्ट टू दॅट, प्रिडिक्शन आर बेस्ड ऑन द long-term variation in the trend and the impact of cyclical, seasonal and irregular variation is ignored. यामध्ये cyclical, seasonal किंवा irregular variation जी आहे ती इग्नोर केलेली आहे. This method cannot be used to fit growth curves like Gompertz curve, logistic curve. ही मेथड जी आहे ती Gompertz curve किंवा logistic curve फिट करण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरणार नाही आहे. तर ही मेथड जी आहे ती आपण कशी एस्टिमेट करायची ते बघूया आपण. फॉलोइंग डेटा रिप्रेझेंट्स प्रोडक्शन ऑफ शुगर इन द गिवन फॅक्टरी. सो इयर दिलेला आहे यामध्ये आणि प्रोडक्शन इन क्विंटल्स दिलेला आहे, इन 1000 क्विंटल्स दिलेला आहे, 50, 55, 60, 65 and so on. So fit the line of trend and calculate the trend values. Plot the data on graph and show the trend line. तो ये ग्राफ
पहिल्यांदा अगोदर आपण पाहूया की यामध्ये ग्राफ कसा येतो. ऍक्च्युअल जी ऑब्झर्वेशन आहे टी आणि वाय ची, ओके, ती बघायची. तर टी आणि वाय ची ऑब्झर्वेशन ही सर्वसाधारण जर पाहिली आपण तर अशी स्ट्रेट लाईन मध्येच आहे, स्ट्रेट लाईन मध्येच आहे. ओके, ती अशी पॅराबोलिक अशी किंवा एक्सपोनेन्शियल इन्क्रीजिंग किंवा एक्सपोनेन्शियल डिक्रीजिंग किंवा वेगळे असे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल वगैरे अशी काही नाही आहे. सो म्हणून आपल्याला इथे काय करावं लागेल, आता लिनियर ट्रेंड म्हणजेच स्ट्रेट लाईन फिट करावी लागेल. स्ट्रेट लाईन फिट करण्यासाठी आपल्याला किती इक्वेशन आहेत, दोन इक्वेशन, दोन नॉर्मल इक्वेशन. ती कोणकोणती, विथ रिस्पेक्ट टू ए आणि विथ रिस्पेक्ट टू बी. सो समेशन वाय टी इज इक्वल टू एन ए प्लस बी समेशन टी आणि समेशन टी इंटू वाय टी. हिअर इज टी इंटू वाय टी इज इक्वल टू ए समेशन टी प्लस बी समेशन टी स्क्वेअर. सो आपल्याला काय काय लागणार आहे, वाय टी एक लागेल, इथे जे दिलेले आहेत ते सगळे वाय टी, टी टाइम टी इयर. इयर मध्ये आपण काय करणार आहोत, फॉर मोर सिम्प्लिसिटी इयरचे टी जो आहे तो टी काय करणार आहोत, इयर मधून 2008 जे आहे सबस्ट्रॅक्ट करणार आहोत आणि -6 टू +6 पर्यंत आपल्याला ते व्हॅल्यूज मिळतील. त्यानंतर टी इंटू वाय टी लागेल, इथे टी इंटू वाय टी, टी स्क्वेअर लागेल, टी ऑलरेडी आपल्याकडे आहेच. आणि अजून काय लागेल यामध्ये, दोन इक्वेशन्स मध्ये वाय टी समेशन टी, टी इंटू वाय टी, समेशन टी ऑलरेडी आहे, समेशन टी स्क्वेअर, या तीन व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करायच्या. टी इंटू वाय टी, टी इंटू वाय टी काय करणार, 55 इंटू 6 -360, 60 इंटू -5 -300, 65 इंटू -4 -260, टी स्क्वेअर एक घेतला, 6 -6 चा स्क्वेअर 36, 25. आणि ज्या ट्रेंड व्हॅल्यूज ज्या आहेत ए आणि बी कशा कॅल्क्युलेट करणार आहोत आपण. सो for fitting a yt is equal to a plus bt, we have to solve the normal equation yt is equal to na plus b summation t. आणि ही नॉर्मल इक्वेशन जी आहे ती अशी येणार आहेत आपली. समेशन टी जी आहे ती 0 येते आपल्याकडे, -6 टू +6 ही 0 आलेली आहे. समेशन टी इंटू वाय टी, टी इंटू वाय टी किती आहे, 424 आणि समेशन टी स्क्वेअर 182. आलेल्या व्हॅल्यू यामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला इक्वेशन मिळतील 964 and summation yt is equal to 964 is equal to 13a plus 0b, that is equal to a is equal to 74.15 and t into yt 424 is equal to a into 0 plus 182 into b, that is b is equal to 2.30. आणि इक्वेशन जे आहे ते इक्वेशन हे आपल्याला या पद्धतीने मिळेल. सो इयर -2008 टी म्हणजेच कन्सिडर करायचा आहे. ओके, सो या पद्धतीने आपण मेथड ऑफ लीस्ट स्क्वेअर आपण बघू शकतो. नेक्स्ट लेक्चरला आपण काय पाहणार आहोत, मेजरमेंट्स ऑफ सीजनल व्हेरिएशन्स. ओके, सो थँक्यू फॉर